दारूचा 20 रुपयाचा फुगा आणि जवळपास 12 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त. आणखीन किती लोकांच्या मृत्यूच्या खबरा समोर येतील हे सांगता येत नाहीये. पुण्यातलं हे भेसळ दारू प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. परंतु ही दारू बनवली कशी जाते, या दारूची लिंक कुणाशी आहे, आतापर्यंत पुण्यामध्ये अशा किती केसेस समोर आल्यात. या दारूमध्ये मेन गुन्हेगार कोण आहे, या दारूचा शरीरावर काय परिणाम होतो, अखेर महाराष्ट्र सरकार यावरती काय कारवाई करते, त्यांना शिक्षा मिळेल का नाही, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण बघताय गणेश बोलतोय. प्रथमतः ही गोष्ट सुरू होते पुण्यामधनं. पुणे येथील हडपसरमध्ये हा प्रकार उघडीस आला. या प्रकारामध्ये असं सांगितलं जातंय की जी दारू होती त्या दारूमध्ये जे इथेनॉल होतं ते जास्त प्रमाणात वापरलं गेलं आणि हे इथेनॉल बॉडीसाठी खूप हार्ड असतं. त्यामुळे कालांतराने काही लोकांना डोळ्याचा त्रास जाणवायला लागला, उलट्या यायला लागल्या. उलट्या आल्यानंतर काही लोकांना ॲडमिटही करण्यात आलं. जसे लोक ॲडमिट होत गेले, एका दिवसांमध्ये त्यांच्या मृत्यूची खबर समोर येऊ लागली. सध्या सर्वात मोठा तिथला जो गुन्हेगार अटकेत आलाय त्याचं नाव सचिन वानखेडे आहे. आता फक्त त्याला ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी युद्ध पातळीवर तिथलं कार्य चालू केले. जे लोक तिथली दारू पेत होते ते सगळे लोक हे गरीब घरचे होते आणि ते MIDC मध्ये कामाला जात होते. यामध्ये आतापर्यंत 12 मृत्यू झालेत. आणखीन काही गोष्टी समोर आल्या नाहीयेत. कित्येक लोकांवर उपचारही चालू आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड मधील काही लोकांचा समावेश आहे. परंतु ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली त्या व्यक्तीवर आतापर्यंत 3दा हे गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती कठोर कारवाई का नाही केली? जवळपास ज्या 12 जणांचा जीव गमावला, त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला. अखेर यांना न्याय कोण मिळवून देणार? तो 20 रुपयाचा फुगा इतका महत्त्वाचा ठरला का त्यांच्यासाठी? भेसळयुक्त दारू अखेर कशा पद्धतीने ओपनली विकली गेली, हाच प्रश्न प्रशासनाला पडतो. मित्रांनो, याबाबत तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.